राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम सिद्ध शिव चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः. ओम चैतन्य विष्णुदेवाय नमो नमः. ओम चैतन्य महालक्ष्मी माताय नमो नमः. ओम शांती शांती शांती. सर्वांना रामकृष्ण हरे आदेश. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणी विराजित. तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान. श्रीमत श्री संत तुकाराम गाथा या गाथेतील आपला पहिलाच अभंग चालू आहे. कारण ह्या गाथेचा आत्मा जो आहे तो पहिला अभंग आहे, म्हणून पहिला अभंग फक्त मला सविस्तर घ्यायचे राहिले 2 चरण फक्त, आणि आज दोन्हीही चरण संपतील असं मला वाटतंय, परंतु मी संपवण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर पाठीमागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की तुळशी हार गळा काशे पितांबर, तुळशीचं महत्व काय आहे ते आपण पाहत होतो. कारण मानवी जीवनामध्ये तुळशीचे किती प्रकार आहेत मी तुम्हाला सांगितलं. म्हणून तुळशी माळा गळा गोपी चंदन ठेवा हृदय कळवळा वैष्णवांचा. हा आपण पाहिला की अशा प्रकारे तुळशी माळेचं महत्व, तुळशी हाराचं महत्व आपण पटवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. की ज्या व्यक्तीने तुळशी माला धारण केलेली आहे, तुळशी गळ्यात माळ घातलेली आहे, आणि त्यांच्या करता भगवंताने सुद्धा जे तुळशी मालेचं महत्व आहे ते आपण स्वतः धारण केली. तुळशी माळा पंढरपूरला गेल्यानंतर आपण तुळशीची माळा घेऊन जातो. काही लोक हार घेऊन जातात, काही लोक तुळशी घेऊन जातात. आता आजच आम्ही दर्शन करून आलो पंढरपूरवरून, कारण ताईंचा फोन आला त्यावेळेला रस्त्यामध्ये गाडी चालवत होत, म्हणून सांगितलं की तुळशीचं महत्व काय. म्हणून भगवंताने जड जीवांच्या उद्धारासाठी स्वतः तुळशी माला धारण केलेली आहे, आणि त्याप्रमाणेच भगवंताने सुंदर असं एक पितांबर वस्त्र धारण केलेलं आहे. आपण पितांबर म्हणतो. पितांबर म्हणजे काय तर देवाचं नेसवायचं उंची वस्त्र, त्याला पितांबर म्हणतो आपण. आणि ते पितांबर आहे रेशमी धाग्याचं, रेशमी पितांबर आणि पिवळ्या रंगाचं पितांबर आहे. आणि त्याचं जे ध्यान आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान सदैव भक्ताकडे आहे, आणि ते ध्यान आपल्याला सर्वांना आवडतं. एवढं आवडतं की भक्ताचं इतर कोणतंही रूप पाहायचं म्हटलं त्याच्याकडे न लक्ष देता भगवान कोणत्या प्रकारचे भगवंताने अलंकार आपल्या अंगावरती धारण केलेत हे न पाहता त्यांचं ध्यान आपण स्मरण करतो. आणि ध्यान स्मरण करत असताना ज्या वेळेला त्यांच्याकडे ध्यान लागतं, ज्या वेळेला त्यांच्याकडे लक्ष जातं, त्यावेळेला त्यांनी कोणकोणते अलंकार परिधान केलेत हे पुन्हा आपल्या लक्षात येत असतंय. आणि तेच अलंकार अंगावरती धारण केलेत. का केलेत ते कोणते अलंकार आहेत तर मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणी विराजित. आता मकर कुंडले हे 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की कुंडल आपण म्हणतो ते कुंडल जर पाहायला गेलं तर आपल्या कानाचा प्रसिद्ध अलंकार आहे.
त्याला कुंडल आपण म्हणतो. आणि त्या अलंकार जे कुंडल आहेत त्या कुंडलाचे मकर कुंडल, मकर कुंडल म्हणतो. ते कुंडल हा शब्द तर आपल्या कानाचा सौभाग्यवती जसं मंगळसूत्र अलंकार प्रमुख आहे तसं कानाचा कुंडल हा अलंकार आहे आणि तो प्रसिद्ध आहे. मग त्या कुंडलाचे अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये 7 प्रकार सांगितलेले आहेत. कुंडलाचे किती 7 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कनकमल कुंडले. कनकमल कुंडले पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे द्विराजिक कुंडले. दुसरा प्रकार आहे त्याच्यातला द्विराजिक कुंडले. तिसरा आहे मिराजिक कुंडले. चौथा आहे कर्णपूर कुंडले आणि पाचवा कर्णपूर कुंडले हे पाचवा आहे. 6वा शृंखल कुंडले आणि 7वा जो प्रकार आहे तो मकर कुंडले. असे 7 प्रकार कुंडल मध्ये सांगितलेले आहेत. तर कनकमल कुंडले कशाला म्हणतात. जे कमळाच्या आकाराची जी कुंडले असतात त्याला कनकमल कुंडले म्हणायचं. जसं कमळाचा आकार आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे, माहित आहे, त्याला कनकमल कुंडल म्हणायचं. त्यानंतर मुक्ताकर कुंडले हा दुसरा एक प्रकार आहे. मुक्ताकर कुंडले हा सोन साखळी आणि मोत्यांची जसे आपण घालतो ना अलंकार, जाळी, सोन साखळी आणि मोत्याची जाळी असते त्याला एक मुक्ताकर कुंडले असं म्हणायचं. आणि दुराजिक कुंडले काय म्हणतो, ती बीक बळी, त्याला होल असतं, 2 मोती असतात साईडला आणि एक असं असतंय आणि त्याला काय म्हणायचं असतं, दुराजिक कुंडले असं म्हणायचं. आणि मिराजिक कुंडले कसं म्हणायचं, 2 मोती आणि एकच हिरा असतो त्याला मिराजिक कुंडले असं म्हणतात. आणि कर्णपूर कुंडले कशाला म्हणायचं की फुलाच्या आकाराची कुंडले असतात. कानामध्ये आपण फुलाच्या आकाराचे महिला वगैरे परिधान करतात त्याला कर्णपूर कुंडले असं म्हणतात. आणि 6वा प्रकार तुम्हाला सांगितला शृंखल कुंडले. शृंखल कुंडले त्याला म्हणतात. ही सोन्याच्या साखळीची कुंडले असतात. आणि जो 7वा मूळ प्रकार आहे ते आपल्या अभंगात 3ऱ्या चरणामध्ये आलाय, मकर कुंडले हा शब्द आलेला आहे. तर मकर कुंडले हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. जेवढे आता मी कुंडले सांगितले त्या 7 कुंडलापैकी शेवटचं जो मकर कुंडल आहे ते सर्वश्रेष्ठ कुंडल मानलं जातं. आणि ते यात फार कलाकुसर केलेले आहे. वेगवेगळे कलाकुसरीने ते यातमध्ये माशाच्या आकाराची कलाकुसरी आहे, माशाच्या आकाराचे. आणि ते मकर कुंडले भगवंताच्या कानामध्ये ते झळकत आहेत, चमकत आहेत आणि शोभयाम असे दिसतात. शोभा दिसते त्या मकर कुंडलापासून. आणि तसेच भगवंताने कंठामध्ये काय केलेलं आहे, कौस्तुभमणी धारण केलेलं आहे. कंठामध्ये काय केलेलं आहे, कौस्तुभमणी धारण केलेला आहे भगवंताने. आणि तो अंत्यत शोभून दिसतो देवाला तो कौस्तुभमणी. आणि तो कौस्तुभमण्याचं वर्णन जर पाहायला गेलं तर श्रीमद भागवतामध्ये अष्टम कंदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. कशाचं, कौस्तुभमण्याचं वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेला देव आणि दैत्याचं दानवाचं युद्ध झालं, समुद्र मंथन चालू होतं, त्यावेळेला 14 रत्नापैकी ही एक कौस्तुभमणी नावाचं रत्न पद्मरागमणी या नावाने वरती आलेलं होतं. पद्मरागमणी या नावाने वरती आले, समुद्रातून निघालेलं होतं. आणि ते आलेलं जे रत्न आहे पद्मरागमणी हे आलेलं रत्न आहे ते भगवंताला वाटलं की माझ्या हृदयावरती असावं आणि मी परिधान करावं असं भगवंताला वाटलं. आणि त्या भगवंताला वाटल्यामुळं तो आपल्याला चांगलं दिसेल, इतरांना दिसणार नाही, ते आपल्याकडेच असावं असं देवाला वाटलं, भगवंताला वाटलं. आणि म्हणून असं वाटल्यानंतर ते पांडुरंगाने काय केलं, ते कंठामध्ये विराजित केलं, कंठामध्ये ठेवलं त्याला. आणि त्यामुळे आपल्या त्या श्रीमुखाला ते ठेवल्यामुळं पाहण्याचं जर देवाचं मुख जर पाहायला गेलं तर प्रेमाने आपल्याला मुख पाहता येते. एवढं प्रेमाने मुख पाहता येत आहे. आणि त्या मुख एकदा देवाचं पाहिलं, एवढ्या अलंकार घातलेल्या देवाचं रूप पाहायला गेलं, कौस्तुभमणी रूप पाहायला गेलं तर त्या देवाकडे जर पाहिलं आपण, नुसतं दर्शन जर गेला तर सर्व सुख प्राप्त होते. काय होतं, सर्व सुख प्राप्त होतं. आणि म्हणून सांगितलं तुका म्हणे माझी हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगितलं की हे जर सर्व अलंकारयुक्त देव जर पाहिला तर त्या देवाच्या
मुखाकडे पाहिलं तर सर्व सुख त्या मुखामध्ये आपल्याला दिसतंय. आणि म्हणून असं का दिसतं तर देवाचं जे निर्गुण निराकार रूप आहे ते भगवंतानी काय केले, सगुण साकार रूप धारण केलं आणि ह्या विटेवरती तो भगवान पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट पाहण्यात व्यस्त आहे. कमरेवरती हात ठेवून आहे आणि भक्ताकडे पाहत आहे आणि भक्त त्याच्याकडे पाहत आहे. देवाच्या मुखाकडे पाहिल्यानंतर त्या भक्ताला आता सर्व सुख आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटतंय असं ते म्हणतात. आणि म्हणून सांगितलंय की तुकोबाराय या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, जेव्हा सुख आपल्याला पाहिजे किंवा सुख पाहिल्यासारखं वाटतंय असं ते समाधान व्यक्त करतात भक्त, त्यावेळेला मग सुख म्हणजे काय हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आपल्याला सुख आता पाहिल्यानंतर देवाच्या मुख कमलाकडे पाहिल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं हे मान्य आहे, पण सुख म्हणजे नेमकं काय? आणि पांडुरंग परमात्म्याच्या सगुण रूपामध्ये सुख दिसतंय, ह्याला तर कसं काय म्हणू शकतोय आपण सुख? मग ते सुख कसं मिळवायचं आपण? आणि ते मिळालेलं सुख आपल्याला आपल्यापर्यंत चिरकाल कसं ठेवायचं याचं चिंतन आवश्यक आहे. आणि ते आपल्या लक्षात आलं तरच आपल्याला त्याचा सुखाचा आनंद घेता येणार आहे आपल्याला. आणि म्हणून त्या सांगितलं त्या सुखामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक विशेष सुख आणि एक आत्मसुख, असे दोन प्रकार पडतात त्यामध्ये सुद्धा. म्हणून सुख म्हणजे काय हे जर पाहायला गेलं तर विषयाच्या प्राप्तीमध्ये होणारे अनुकूलता. सुख म्हणजे काय तर आपले जे विषय आहेत त्या विषयाच्या प्राप्तीमध्ये होणारी अनुकूलता आणि त्या अनुकूलतेमुळे आपल्या जीवाला मिळणारं सुख, त्याला सुख म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सुख म्हणायचं. मग त्या सुखामध्ये तुम्हाला दोन प्रकार मी सांगितले आता, एक विशेष सुख आणि एक आत्मसुख, असे दोन प्रकार सुखामध्ये पडले जातात. मग आता विशेष सुख कशाला म्हणायचं आणि आत्मसुख कशाला म्हणायचं? विशेष सुख जर पाहायला गेलं तर हे काल्पनिक सुख आहे. विशेष सुख आहे का नाही, जे चांगलं सोडायचं वाईटाच्या मागे लागायचं ते वाईटात आपण समाधान मानायचं, त्याला विशेष सुख म्हणायचं. नको त्या सुखाचा आपल्याला अंगीकार करणे, जी गोष्ट आपल्याला लागू नाही, जी गोष्ट आपल्याला व्यवस्थित वाटत नाही आणि त्या गोष्टीपासून आपली अधोगती होणार आहे, आपली प्रगती होणार नाही आणि त्या विकाराला आपल्याला अधोगतीला नेऊन तो आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, असे जी गोष्टीचे ज्याच्यात आपण समाधान मानतो त्याला सुख म्हणायचं. पण ते सुख आहे विशेष सुख. आणि त्या विशेष सुखामुळेच माणसाच्या जीवनामध्ये संसारामध्ये माणूस दुःखामध्ये जातो आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. आणि दुसरं जे सुख आहे हे विशेष सुख जे आहे ते काल्पनिक आहे, मानलं जाते आणि ते क्षणभंगुर आहे, थोडा वेळच मिळते. आणि नंतर काय होतं, दुसरं जे सुख आहे ते आत्मसुख, दुसरा प्रकार त्याच्यातला काय आत्मसुखाचा प्रकार आहे. आता आत्मसुख कशाला म्हणायचं तर आत्मसुख हे माणसाचं खरं सुख आहे. आत्मसुख हे माणसाचं खरं सुख आहे. आणि त्या सुखाची जर आपण व्याख्या पाहिली तर ज्ञानेश्वरीमध्ये आपण गेलो तर ज्ञानेश्वरीमध्ये मला वाटतं 13व्या अध्यायामध्ये जावा आणि 13व्या अध्यायामध्ये 131 क्रमांकाची ओळ आहे. किंबोणा सोहे जीव आत्म याचील आहे, तेत जे होय तया नाम सुख. म्हणजे जीवाचे जेव्हा आत्म्याशी ऐक्य होते, काय सांगे, किंबोणा सोये जीव आत्मे याचील आहे, तेत जे होय तया नाम सुख. म्हणजे ज्या वेळेला जीवाचं आत्म्याचं ऐक्य होतं आणि त्या ऐक्यालाच माणूस सुख समजतो. जीव आणि आत्मा एकरूप होणे म्हणजे भगवंताच्या चरणाशी गेल्यानंतर जे आपल्याला समाधान मिळतं आणि ते समाधान भगवंताने केलेली कृपा, भगवंताने केलेली संत कृपा, भगवंताने दिलेला आपल्याला आशीर्वाद, सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद आणि त्यावेळेस जीवाला आनंद वाटतो, सुख वाटतं. ते दोन्ही सुख म्हणजे जीवाचं शिवाचं ऐक्य होतं आणि त्या आत्म्याचं ऐक्य होतं आणि जे त्याला मिळतं त्याला सुख म्हणायचं. त्याच्यात मला वाटतंय अनेक 32 क्रमांकाची ओळी आली ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा. जिजे त्याची सर्वता दुःख जाणे आणि ऐसे हे अवस्था न जोडता पारता, जिजे त्याची सर्वता दुःख जाणे आणि ऐसी हे अवस्था, असे एक ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. 13व्या अध्यायामध्ये 132 क्रमांकाची ओवी आहे. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पारता, जिचे त्याची सर्वथा दुःख जाणे. म्हणजे जीवाचे ज्या वेळेला ह्या सुखाची आपण
अवस्था प्राप्त न होता, आपल्याला सुखाची ज्या वेळेला अवस्था प्राप्त होत नाही त्यावेळेला केवळ आपलं जगणंच आहे, सुख नाही म्हणून सुख तर भेटत नाही, पण जगायचं म्हणून माणूस जगतो आणि त्याच अवस्थेला, त्या सर्व अवस्थेला दुःखच आहे असं वाटतं. आणि असंच प्रत्येकाने जाणावं, त्याला खरं सुख म्हणायचं. आणि म्हणून सांगितलं ह्या दोन ओवी आलेल्या. आणि त्याच ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे. तरी सुख ते का किरीटी, दावी जेल तुझ देते. आणि जे आत्मेयाची भेटी जीवाशी होईल, म्हणजे अर्जुना सुख तुला अनुभवास आणून मी देतो. सुख काय अर्जुना, देव म्हणतो अर्जुना तुला मी सुख जे काय आहे का नाही ते तुला अनुभवास आणून देतो, की जे परमात्म्यासाठी ऐक्य झालेले आहे. आणि ऐक्य झाल्यानंतर ते जीवाला प्राप्त होतं, जीवाला समाधान वाटतं, जीवाला आनंद वाटतो आणि जीवाला सुख वाटतं, त्याला सुख म्हणायचं. आणि ते अनुभवायला मी अर्जुनाने तुला आणून देतो. या 18व्या अध्यायामध्ये 773 क्रमांकाची ओवी आहे. आणि त्याच्यामध्ये 76 क्रमांकाची एक ओवी आहे सुखावरती आली. तेवी झालेने सुखलेशी जीव भावली या अभ्यासे, जीवपणाचे नाशे दुःख जेत. म्हणजे ज्याप्रमाणे परमात्म्याशी आपण एकरूप होतो, भगवंताशी आपण एकरूप होतो, देवाशी आपण एकरूप झाल्यानंतर थोडे का होईना आपल्याला सुख प्राप्त होतं. आणि ते जे सुख प्राप्त होतं ते परमात्म्याने आपल्याला दिलेलं सुख आहे. आणि ज्या वेळेला त्याचं आपण चिंतन करतो, त्याचं मनन करतो, भगवंताने आपल्याला सुख दिले आणि त्या चिंतन मनन करत असताना हा आपला जीव त्याच्यात रंगून जातो. आणि त्याच्यात रंगून जाणे म्हणजे जीवाची दुःख दशा नाहीशी होणे. त्याच्यात रंगून जाणे म्हणजे जीवाची जीव दशा नाहीशी होणे. आणि म्हणून ह्या सर्व प्रमाणावरून आपल्याला वाटतं की ज्या अवस्थेमध्ये जीवदशा भंग पावते, ज्या अवस्थेमध्ये जीवाचं दुःख नाहीसं होतं, आणि त्यालाच आपण काय म्हणतो आत्मसुख. हा दुसरा प्रकार. आत्मसुख कशाला म्हणायचं ते सांगितलं. आणि त्या आत्मसुखाला दुसरा एक शब्द आहे ब्रह्मसुख म्हणायचं. त्याला दुसरा शब्द कोणता आहे? ब्रह्मसुख असं म्हणतात. म्हणून सांगितलं की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ज्या निराकार निर्गुण रूपात जो देव पंढरीस पांडुरंग परमात्मा सगुण साकार रूप धारण केलेला आहे, आणि त्यांच्या सहवासात आपण गेलो. त्यांच्या सहवासात म्हणजे काय, त्यांचं मनन चिंतन, त्यांच्यावर श्रद्धा विश्वास भक्ती ठेवून आपण जर आपले प्रश्न, आपल्या जीवनातली जीवदशा आपण त्यांना समर्पित केली तर देव आपल्याला हे सर्व सुख देत असतो. म्हणून सांगितलं की हे ब्रह्मरूप सुख आहे. आणि हे सुख ब्रह्मरूप आहे, ते परब्रह्माचे लक्षण आहे हे. आणि परब्रह्म म्हणजेच काय तर आपण म्हणतो परब्रह्म म्हणजे आपल्याला जे आता प्राप्त झालं देवाकडे पाहिल्यानंतर त्याला आनंद स्वरूप सुख म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? आनंद स्वरूप सुख म्हणायचं. आणि म्हणून सांगितलं हे जे सुख आहे ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि सुखरूप असणारा तो ब्रह्म, ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकारात असणार सुखरूप ब्रह्म, तो निर्गुण निराकारात आहे. आणि तोच ब्रह्म आपल्याला सगुण साकार रूपात आला. आणि म्हणून म्हटलं जातं की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून या सगुण निर्गुण रूपामध्ये भक्तिशास्त्रामध्ये भेदभाव अजिबात सांगितलेला नाही. फक्त तुम्ही आम्ही भेद करतो, तुम्ही आम्ही वेगवेगळे मानतो, म्हणून आपल्याला याच्यामध्ये अजिबात कोणत्या प्रकारचा भेदभाव सांगितलेला नाही. परंतु मनुष्य भेदभाव करतच राहतोय. किंवा विकुरले ते तूप होय आणि थिजले त्यावरी गोड आहे. जे आपण विकुरले जातं त्याला आपण तूप म्हणतो, ज्याच्यावर आपण तरलं जातंय त्याला गोड म्हणत जातो. म्हणजे जे कडू आहे त्याला आपण गोड म्हणतो, जे गोड आहे त्याला कडू म्हणतो. हे संसारातल्या आपल्या जीवदशा होते. आणि म्हणून आपण संसारामध्ये सुखी नाही, समाधानी नाही, आनंदमय नाही, आणि आपले प्रश्न कधी सुटत नाहीत.
कारण आपली तेवढी बौद्धिक क्षमता नसते, विचाराची शक्ती ताकद नसते आणि वैचारिक पात्रता नसते. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, अज्ञान रूपामध्ये आपल्या मुखातून शब्द निघत जातात आणि खरंच सुख काय आहे त्या सुखापासून अलिप्त आपण होतो आणि आपल्या जीवनात आपण स्वतःहून दुःख दशा निर्माण करत असतोय. म्हणून निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जेव्हा जडे, एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलंय. म्हणून या वचनावरून एवढंच तुम्हाला मला सांगायचंय की सगुण निर्गुणामध्ये ते आपण प्राप्त करून घेतलेलं आहे आणि ते सगुण निर्गुणातलं जे अभेद्य असं वर्णन आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून सांगितलं जातं की आपण शेवटच्या चरणात एकच सांगतो की बाप रुक्मा देवीवर सगुण निर्गुण आणि रूप विटेवरी दाविले खून. जो भगवान परमात्मा आहे तोच आपला दाता म्हटलं चालेल, तोच आपला मायबाप म्हटलं तरी चालेल आणि तोच आपलं सर्वस्व म्हटले चालेल आणि तोच भगवान परमात्मा योगी 28 विटेवरी उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आपण ह्या शेवटच्या चरणामध्ये जे पांडुरंगाला आपण काय केलेलं आहे, सर्व सुख असं म्हटलेलं आहे. कारण त्यांच्या ठिकाणी सुख आहे, इतर ठिकाणी गेलो तर सुखाचा आपल्याला लवलेशही होणार नाही, लवलेश तर होणारच नाही, पण मूळ आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखच निर्माण होऊ शकेल. आणि म्हणून जो पांडुरंग परमात्मा आहे तोच आपल्या सर्व सुखाचा आगर आहे. आणि त्या सर्व सुखामध्ये इतर जे आपले दुःख आहेत, प्रपंचातलं असेल, आपल्या दररोजच्या व्यवहारातले दुःख असेल आणि त्याच्यामध्ये सामावलेला आहे. म्हणून सर्व सुखाची आगर बाप रुक्मादेवीवर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सर्व सुख म्हणजे काय तर सर्वांचं सुख असा अर्थ नसून तोच सर्व सुखी आहे आणि तोच सुखरूपी आहे आणि तोच आपल्याला दुःखातून बाहेर काढणार आहे. म्हणून सर्व अणुरेणू मध्ये त्याचं वास्तव्य आहे आणि त्याला सुख म्हटलेलंच आहे. फक्त आपण एकच ते सुख प्राप्त करण्यासाठी नम्र झाला होता, नम्रता पत्करली पाहिजे, आपण त्यांच्या चरणाशी गेलो पाहिजे. नव्या अध्यात्म ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, जो मज होई अन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण या लागी शरणागत मी शिको. जो मला अनन्य भावे भक्तीने शरण येतो त्याचं मी जन्म मरण म्हणजे जीवनातलं सुख आणि दुःखाचा म्हणजे दुःखाचा नाश करून सुखाची प्राप्ती करून देणारा तो मीच आहे आणि त्याच्याजवळ सर्व सुख आहे. आणि म्हणून सांगितलं सर्वस्व सर्वदा ज्ञानाचा सर्वमेव प्रचयते, म्हणजे सर्व तो सर्वांचे सुखाचा अधिष्ठान आहे, अधिष्ठान करता बी आहे, तोच दाता बी आहे आणि सर्वाचं कारण सुखाचं तोच आहे आणि तोच सर्वांमध्ये व्यापून विशाल अशा स्वरूपामध्ये आहे. आणि तो ज्या मूर्ती लोकातला सर्वज्ञ ही तोच भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्या सर्व असा शब्द वापरलाय. तुका म्हणे माझे हेची सर्व सर्व हे वापरलाय, कारण सगळीकडे तोच आहे जिकडे पाहिजे. म्हणून सर्व सुखामध्ये, सर्व सर्वज्ञामध्ये, सर्व व्यापक मध्ये, सर्व विशालतामध्ये, सर्व परजीवामध्ये जे मूर्ती लोकात जेवढे जीव जन्माला घातले त्याच्यामध्ये सर्वत्र तो व्यापून उरलेला आहे. म्हणून सर्व सुख असा शब्द वापरलेला आहे आणि हा महाभारतामध्ये त्या सर्व हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून तोच भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला परमात्मा या रूपामध्ये म्हणतो. मग सर्व सुखाचे आगर आणि बाप रुक्मादेवीवर आपण म्हणू शकतो. म्हणून सर्व सुखरूप ऐसा दुजा कोण संगा माझ्या पांडुरंगा सारेका ते. म्हणून सर्व सुखाला योग्य असा दुसरा कोणी सुद्धा हे मूर्ती लोकांमध्ये नाही, तो माझा भगवान पांडुरंग परमात्माच आहे. आणि तो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून त्या माझ्या भगवंताचे सगुणा साकार रूप जर पाहायला गेलं तर त्याची अनेक प्रकारची रूप देवाची पाहायला मिळतात आपल्याला. अनंत अवतार घ्यायचे, अनंत अवतार आहेत, अनंत रूप आहेत त्याचे. आणि अनेक रूप जर पाहायला गेलं तर त्याचं साजेस सगुण रूप, जीवाला सुख देणार रूप पाहायला गेलं तर फक्त विटेवरती उभा एवढंच आपल्याला रूप ध्यानात येतं. म्हणून सर्व लोक आषाढ्याने कार्तिकीला माघवारीला पंढरपूरला जातात आणि तो देव आपल्याला योग्य 28 विटेवर एवढे योग्य तो आपल्या कमरेवरती हात ठेवून उभा आहे.
आणि प्रत्येक जीवाला सांगत आहे, या मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. आणि काय द्यायचंय तर ह्या संसारूपी सागरातून तरुण जाण्यासाठी देव कमरेवरती हात ठेवून सांगत आहे की बाबांनो, आता हा संसार जो दुःखरूप संसार आहे सुखरूप करण्यासाठी अगदी थोडा कमर इतका आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात या लवकर आणि मला तुम्हाला द्यायचंय. म्हणून असे ठेवलेले सुंदर रूप जे आहे तेच रूप म्हणजे सर्व सुखाची आदर बाप रुक्मादेवीवर असं म्हटलेलं आहे. म्हणून सांगितलं की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. नाशा भगवंताचा आवडीनं मुख पाहिलं तर त्या मुखावाटे जे डोळ्यावाटे येणार मुखातून अमृतवाणी येणारे आणि त्यांचं नाव घेतलं किंवा नावाचा गजर केला जय जय केला तर श्रवण करता येतंय. आणि ते श्रवण केल्यानंतर त्यांचं जे नावाचं श्रवण केल्याबरोबर ते कानरूपी पाईपलाईन मधून हृदयरूपी इंधन विहिरीमध्ये जाते. आणि एकदा हृदयरूपी विहिरीमध्ये त्यांचं नामाचं श्रवण केलेला साठा मिळाला तर आत असणारे विकार नाहीशी होऊन आपल्याला आयुष्यभर सुख आणि सुख आणि सुखच प्राप्त होऊ शकते. हाच अभंगाचा जो पहिला अभंग होता त्या अभंगावरती मी चिंतन केलेलं आहे. दुसरा जो अभंग आहे त्याच्यामधला गातेमधला समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ देव नको देवा. ब्राह्मणिक पदेस दुःखाची निशाणी तेथे चित्त जणी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ आणि तिथे माझे अर्थ नको देवा. हा दुसरा अभंग आहे. या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी. समचरण सांगितलेलं आहे. भगवंताचे अनेक अवतार पाहिलेले आहेत आपण. प्रत्येक अवतारामध्ये पाहायला गेलं तर राम अवतार पाहायला गेलं तर रामा अवतारामध्ये एक पाय पुढे एक पाय मागे. श्रीकृष्ण अवतारामध्ये पाहायला गेले तर देहुडा चरणी म्हटलेलं आहे. आणि आज पांडुरंग परमात्म्याच्या अवतारामध्ये पाहायला गेले तर समचरण दृष्टी. आता समचरण सम म्हणजे समान चरण म्हणजे पाय. समचरण सांगितले पुढे दृष्टीचे दृष्टी नंतर आपण पाहूया. तर समचरण म्हणजे काय? ज्या वेळेला समचरण असतात त्यावेळेला मनुष्याला पुढे जायचं असेल तर त्या पायाने जाता येत नाही. जर आपले दोन्ही पाय जर आपण बांधले उदाहरणार्थ आणि बांधल्यानंतर आपल्याला चालायचं म्हटलं तर पुढे जाऊ शकतोय की आपण उडी मारू शकतोय, कदाचित उडी मारू शकतोय, पण चालता येत नाही. म्हणून भगवंतानी समचरण असे आहे की पाय जुळवून बसलेला आहे. आणि तो म्हणतोय की सगळे भक्त जे आहेत ते सर्व भक्तांना मी समान मानलेला आहे आणि माझ्या चरणाशी जागा दिलेल्या, मी मागे पुढे होत नाही. कारण मी सगळ्याला सुख दिलेलं आहे आणि आता निवांत उभा राहिलोय. जे जे माझ्या जवळ येतील त्यांना माझ्या डोळ्याने दृष्टी अशी सरळ ठेवली देवाने. देवाने वक्रदृष्टी ठेवली नाही, पांडुरंगाने चरण सम केलेले आहेत, दृष्टी समोर ठेवली, सरळ ठेवलेले आहे. सरळ आपण म्हणतो ना सरळ स्वभावाचा मनुष्य आहे. आणि जो सरळ स्वभावाचे मनुष्य असतात ना त्या माणसाला कधी जीवनामध्ये व्यथा वेदना आणि त्रास भोगावा लागत नाही कधी. आणि जे पोटामध्ये वेगळं असतं आणि बाह्यांगाने वेगळं असतं अशाच लोकांना जीवनामध्ये संकट निर्माण होतात. म्हणून माझ्या पांडुरंग परमात्म्याने सर्वांसाठी गरीब असो श्रीमंत असो लहान असो अपंग असो बुद्धिहीन असो बुद्धिवान असो सगळ्यासाठी सरळ दृष्टी ठेवलेले. देव सरळ मनाने पाहतो. देवाने कधीच भेदभाव दुसरा त्याला शब्द भेदभाव केलेला नाही कधी. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी. आणि जो विटेवरती उभा आहे आपलं सगुण रूप निर्गुण निराकार मधला सगुण साकार देव झालेला आहे. समचरण ठेवलेले आहेत
आणि दृष्टी सरळ ठेवलेली आहे. आणि हे देवाची वृत्ती सतत भक्ताला शोधत आहे. जो जो भक्त मला अनन्य भावी शरण येईल त्या भक्ताला माझ्याजवळच वैभव मला द्यायचंय. जर मी पाऊल पुढे टाकून जर गेलो, समचरण काय, एक जर पाऊल पुढे टाकून गेलो तर जो भक्त माझ्या जवळ आला त्याला जेवढं पाहिजे ते न देता एक पाऊल पुढे जर टाकून गेलो तर काही नास्तिक बी माझ्या जवळ आलेले आहेत. मग ते दुर्लक्षित होतील, त्यांच्यावर माझी कृपा होणार नाही. म्हणून आता या, मी तुम्हाला सर्वांना कृपा आशीर्वाद दिलेला आहे. फक्त माझ्या जवळ या आणि ज्ञानाची शिदोरी मी तुम्हाला देतोय. येस श्री अवतारी ज्ञान वैराग्य संपत्ती मी तुम्हाला प्राप्त करून देतोय. म्हणून देवाने समचरण म्हणजे कुणाचाही भेदभाव करायचा नाही. जे जे भगवंता जवळ जातील त्याला भगवंत सुख समाधान आनंद प्राप्त करून देतो. म्हणून समचरण सांगितलं. दृष्टीविटेवरी म्हणजे देवाच्या दृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. ज्याच्याकडचं कोणतेही व्यंग असू द्या, नास्तिक असू द्या, व्याभिचारी असू द्या, कसाही असू द्या, पण देवाने त्याच्यावर दृष्टी सरळच ठेवली, चांगली दृष्टी ठेवलेली आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की विटेवरी साजरी ते ते माझी हरिवृत्ती राहू. आणि माझी ही वृत्ती सतत प्रत्येकावरती चांगलीच राहणार आहे. म्हणून सरळ स्वभावाने सरळ मार्गी देवाने पुढे वाटचाल चालू केलेली आहे. त्यानंतरच चरण अनेक न लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ द्या नको देवा. हे ईश्वरा, हे भगवंता, तुकोबराय म्हणतात, अरे मायेने भरलेले हे अन्य जो पदार्थ आहेत, इतर पदार्थ आहेत, ते पदार्थ मला अजिबात आवडत नाहीत देवा. जे अनेक आहेत मायेने भरलेले आहेत, गणगोत आहे, सगळे सोयरे आहेत, मित्र कंपनी आहे, ही सगळी काय झालेली मायेने भरलेली आहेत. जोपर्यंत माझ्याकडे काही आहे तोपर्यंत दादा दादा म्हणणारे लोक आहेत. बहीण सुद्धा भावाकडे आहे तोपर्यंत दादा दादा म्हणणारे. आणि जेवढी सगळी लोक आपल्याकडे ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला सगळे आपुलकीने आदराने प्रेमाने आपल्या जवळ येतात. आणि ज्या वेळेला आपल्याला काहीच आपल्याकडे नसतं त्यावेळेला लांबून जर आपल्याला पाहिले तर लोक रस्ता बदलतात. आणि म्हणून सांगितलं की हे ईश्वरा, तुकोबरा विनंती करतात, हे मायेने सगळं भरलेलं जग आहे, सगळे पदार्थ मायेने भरलेले आहेत आणि ती देवा मला अजिबात आवडत नाहीत देवा. कारण हे अनेक नलगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. आणि अशा ठिकाणी माझी वृत्ती त्या ठिकाणी जाऊ देऊ नकोस देवा. मला त्या सानिध्यात त्या माया फंदात पाडू नको देवा. हे जग फक्त स्वार्थी भावनेच आहे. आणि आपलं जर काम एखाद्याकडून होत असेल तर त्याला विनंती करतात. एकदा काम झालं तर लोक लांब होतात, कधी त्याची जाणीव ठेवत नाही. आणि हे घडतं कशामुळं? या माईक पदार्थामुळे, मायेने, ममतेनं आणि या मायेच प्रेमाने. हे निष्कामतेचं प्रेम नाही, निस्वार्थ भावनेचं प्रेम नाही, हे तर स्वार्थच प्रेम आहे. आणि ह्याच्यामुळं काय होतं की ही वृत्ती जर मी ठेवली देवा तर तू देवा माझ्यापासून दूर होशील. म्हणून असली माईक पदार्थाची कोणतीच वस्तू माझ्यावर ठेवू नको आणि माझी भगवंता त्याच्यात वरती राहून देऊ नको. आणि त्याच्या पुढे अजून सांगितलंय का राहू देऊ नको तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी आणि ते ते चित्त जणी जडो ऐसे. कारण हे ब्रह्म ही सगळं ब्रह्मपद आहेत ना, मोठमोठी पद आहेत ना, आणि लोक या पदासाठीच आजकाल भांडत असतात. खुर्चीसाठी सगळी भांडणं चाललेली असतात सगळे. आणि प्रत्येक मला भेटावं. आणि जर सख्खे दोन भाऊ जर असतील, सख्खे दोन मित्र जर असतील किंवा सख्या बहिणी असतील, सख्या मैत्रिणी असतील, एखादी गोष्ट जर प्राप्त व्हायची असेल तर तिला ती भेटते ना किंवा त्याला ती भेटते तर त्या दुसऱ्याच्या मनात द्वेषाची भावना निर्माण होत असते. मला ती भेटली पाहिजे, ईर्ष्या निर्माण होत असते. आणि म्हणून आपण मग आपल्यामध्ये काय होतं, भिन्नता निर्माण होते, एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होतो आणि एकमेकाबद्दल शत्रुत्वाची भावना तयार होत असते. आणि म्हणून सांगितलं की ही पदासारखी जी पदे आहेत ना ही फक्त उपभोगाची पद आहेत. आणि ज्या वेळेला ही पद उपभोगायला येतं त्यावेळेला जीवनामध्ये दुःख आणि दुःखच निर्माण होतं. म्हणून हे दुःखदायक आहेत हे सर्व. आणि हे जाणून ही त्या वस्तूकडे देवा माझं ध्यान आकर्षित जाईल, परंतु ते तसे अजिबात होऊन देऊ नको. का होऊ देऊ नको? कारण त्याच्यात जर मी गेलो तर मी सुद्धा त्याच्यात गुरफटून जाऊन, त्याच्यात रंगून जाऊन
माझ्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखच निर्माण करू शकतो. म्हणून ते चित्त जणी जडू देशी, आणि माझं एकदा तिथं चित्त जडलं तर मला दुसरा मार्ग सापडणार नाही. मग आज जे तुझं सुख आहे, तुझ्या जवळ मी आहे, ते माझ्या जवळ माईक पदार्थामुळे मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल आणि माझ्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच येईल असं ते म्हणतात. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून जे कर्म जे करतो देवा, ही कर्म मी करत असताना धर्माला अनुसरून करतो, आणि धर्माचे जे नियम असे आहेत, धर्म म्हणजे काय, त्या धर्माला जे योग्य आहे त्या पद्धतीने मी साजेस असं जीवन जगत आहे. कारण हे सर्व जे आहे का नाही, हे सर्व तू जे निर्माण करतो माईक, हे सगळं नाशिवंत आहे. हे काय आहे, सगळं नाशिवंत आहे. म्हणून म्हणतात तुझे हे जे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आणि हे मला आता कळालंय. आणि जे जे कर्म धर्म हे सगळं नाशिवंत आहे. हे आज मला कळालं की हे सगळं नाशिवंत आहे, आणि नाशिवंताकडेच लोक जास्त आकर्षित आहेत. आणि म्हणून देवा हे सर्व नाशिवंत आहे, आणि ते सत्य आज आम्हाला कळालंय हे खरं काय आहे. म्हणून असे तुकोबराय ह्या अभंगामध्ये म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, भ्रमादिक पदे दुःखाची शराणे आणि तेथे चित्त जणी जडोवेशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणजे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून देवा ह्या नाशिवंत गोष्टीकडे मला आकर्षित करू नको, कारण ह्याच्यातून तोटा आहे, ह्याच्यातून दुःख आहे, ह्याच्यातून संसार उद्ध्वस्त होणार आहे, ह्याच्यातून मनुष्याला जे पाहिजे ते प्राप्त होणार नाही. आणि मनुष्य रात्रंदिवस फक्त चिंता करेल, आणि चिंतेच्या पोटी आपल्या जवळचं सर्वस्व गमावून बसेल. म्हणून देवा त्याच्यामध्ये आमचं चित्त गुंतून देऊ नको. हे आज आम्हाला सत्य कळलेलं आहे. हे दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलंय. तर तिसरा अभंग याच्यातला आहे, सदा माझे डोळा जडू तुझी मूर्ती रुक्मयाच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, विटो माऊली हाचीवर देई संचुरून राहे हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणि का तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. हे पांडुरंगा, हे परमात्मा, हे देवा, रुक्मयेच्या पती परमेश्वरा, माझ्या डोळ्यात सतत तुझी काय असावी, मूर्तीचा राहावं. सदा माझ्या डोळ्यात जोडो तुझी मूर्ती देवा, माझ्या डोळ्यामध्ये तुझ्या मूर्तीचं अस्तित्व असावं. मला सतत मी कोणत्या क्षणी डोळा उघडला आणि पाहायला गेलो तर माझ्या डोळ्याला फक्त तुझी आणि तुझीच मूर्ती दिसावी, मला दुसरं काही दिसू नये. आणि त्या तुझ्या मूर्तीशीच माझी दृष्टी जोडून राहावी, इतरत्र कोणत्याही ठिकाणी जाऊ नये. कारण इतरत्र जर गेली माझी दृष्टी तर खरंच पांडुरंगा माझ्या जीवनामध्ये दुःख येणार आहे. मला किती वैभव प्राप्त होते, त्या वैभव ही नाशिवंत होणार आहे आणि नाश पावणार आहे. म्हणून माझी सतत दृष्टी तुझ्या मूर्तीशीच जोडून राहावी, तुझ्या मूर्तीभोवती जोडून राहावी. आणि एवढीच माझी देवा विनंती आहे तुला. म्हणून सांगितलं की रुक्माईच्या पती सोयरिया, हे रुक्माईच्या पती परमेश्वरा, की माझी दृष्टी सतत माझ्या डोळ्यामध्ये तुझी मूर्तीच राहावी, आणि त्या मूर्तीच्या व्यतिरिक्त माझ्या दृष्टीने काहीच पाहू नये. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. आणि हे देवा तुझे रूप एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, कारण रूपाबरोबर तुझं नाम सुद्धा गोड आहे देवा. जेवढं तुझ्या रूपाकडे पाहिल्यानंतर मला आत्मसुख प्राप्त होत असते, ब्रह्मसुख प्राप्त होत असते, परमानंद सुख प्राप्त होत असते. आणि तुझं नाव जर घेतलं तर माझी वाणी सुद्धा अमृतमय वाणी बनते. त्या वाणीतून सतत अमृताचा रस बाहेर पडतोय, आणि त्या रसाची चव एवढी गोड आहे देवा, सांगू तर किती. आणि या गोडीच्या प्रेमाशिवाय मला कोणतंच आवडत नाही देवा, तुझ्या नामाशिवाय आणि तुझ्या रूपाशिवाय मला कोणतंच आवडत नाही. नेहमी तुझं नाव भेटावं, तुझं प्रेम मला भेटावं, तुझं सानिध्य मला भेटावं, आणि तूच मला सतत माझ्या सहवासात असावा, आणि तुझ्या सहवासात माझं आयुष्य व्हावं. आणि हेच मी तुम्हाला सांगतो. म्हणून देवा देई मज प्रेम सर्व काळ.
आणि सर्व काळ मला तुझं प्रेम दे. तुझं जर प्रेम दिलं तर माझ्या आयुष्यात कोणतंच संकट येणार नाही आणि मला त्या संकटासाठी काळजी करायची आवश्यकता नाही. फक्त तुझी प्राप्ती व्हावी. म्हणून भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हायची असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि नामाशिवाय या जीवनामध्ये तरण उपाय अजिबात नाही. देवाची पूजा, देवाचे अधिष्ठान, देवाची जी आपण दररोज पूजा करतो, हे देवाची पूजा फक्त देवाला घरात स्थिरता प्राप्त करण्यासाठी, देव आपल्या घरातून बाहेर जाऊ नये याच्यासाठी देवाचे अधिष्ठान देवपूजा असते. पण देव जर प्राप्त व्हायला असेल, आपल्या जीवनातली संकट जायची असतील तर देवाचं नामस्मरण श्रेष्ठ आहे. आणि म्हणून देवाचं रूप गोड आहे, तुझं नाम सुद्धा गोड आहे आणि तेच प्रेम मला अखंड राहावं असं सांगितलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये. म्हणून तिसरं आहे की विठो माऊली हाचीवर देई संचुरण राही हृदया माझे. हे देवा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, अरे मला हाच वर दे, मला हाच आशीर्वाद दे माझ्या डोक्यावरती की माझ्या हृदयात तू नेहमी प्रवेश करून राहावं, माझ्या हृदयात अजिबात बाहेर जाऊ नये. कारण तू जर देवा माझ्या हृदयात असला ना, बाहेरचे संकट किती येऊ दे माझ्यावरती, किती आघात होऊ दे आणि मी नवे नवे माझ्याकडे चालून संकट आले तर त्या संकटाला मला सामोरं जायची ताकद मिळणार आहे. फक्त तू माझ्या हृदयात असायला पाहिजे. आणि तू जर हृदयात असलं तर संकट अजिबात येणारच नाहीत, हे मला माहिती आहे. मला आत्मविश्वास आहे की मला जे संकट आज जीवनामध्ये तू जर माझ्या हृदयामध्ये प्राप्त झालेला असेल तर मला कोणत्याही संकटाला तोंड द्यायची आवश्यकता नाही. कारण ती संकटच तू असल्यामुळे भिवून पळून जाणार आहेत. आणि म्हणून सांगितलंय की तुझा प्रवेश सतत माझ्या हृदयात असावा आणि त्या हृदयातनं तू बाहेर कुठं सुद्धा जाऊ नये. म्हणून सांगितलंय की विठो माऊली हाची वर देई, हाच माझा वर दे, मला आशीर्वाद दे की संचारुनी राही हृदयामध्ये. तुझा संचार, तुझा प्रवेश, तुझं रूप माझ्या हृदयात असावं. आणि हृदयात असल्या तर ह्या शरीराला एवढं सुगंध येईल, एवढा शरीर दरवळ आणि एवढं शरीर अति उंच शिखरावर पोहोचेल. मला परमानंद आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि हे आयुष्यामध्ये मी सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचेल. फक्त तू माझ्या हृदयामध्ये विराजमान असावा. आणि म्हणून सांगितले. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय अजून म्हणतात, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, अरे तुझ्या पायापाशी सर्व बाबा सर्व सुख आहे देवा. देवा मी खूप बघितलंय देवा, मी संसार सुद्धा केला देवा, मी साधक सुद्धा होतो देवा आणि आज मी सिद्ध झालेलो आहे देवा. मी संसारात असताना जे दुःख भोगलं ना देवा, हे मला माहिती आहे माझ्या संसारामध्ये काय मी दुःख भोगलं देवा. आणि ज्या वेळेला मी साधक वृत्ती निर्माण केली देवा, त्यावेळेला तुझीच पूजा अर्चा करत होतो तर ते बाकीच्याला देवामधल्या लोकांना नाही रे देवा पटलं. त्यावेळेला मला तुझी सेवा मी करत असताना मंबाजी भावाने काठीनं मारलं देवा. मला साधक होतो ना त्यावेळेला देवा. अरे आज सिद्ध झालं देवा, मला कळालंय देवा. आणि म्हणून हे विठ्ठला, तुझ्या पायापाशी सर्व बाबा सर्व सुख आहे मला आणि त्या पायापासून मला वेगळं कधी करू नको देवा. आणि म्हणून मला तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीची इच्छा या जीवनामध्ये वाटतच नाही. फक्त तू आणि तूच मला पाहिजे, मला दुसरं काही नको देवा. मी माझ्या संसाराचा त्याग केलाय, बायकोचा त्याग केलाय, मुलांचा त्याग केलाय देवा. आता मी तुझ्या जवळ आलोय आणि तू तुझ्या जवळ आल्यानंतर देवा मला दूर करू नकोस रे देवा भगवंता. कारण मी तुझ्या जवळ आलो ना, तुझं लेकरू म्हणून सांभाळून घेतले ना देवा. आणि तुझं चरण माझ्या हृदयामध्ये आहे देवा आणि माझ्या दृष्टीमध्ये तू सतत आहे आणि मला तुझ्याशिवाय करमत नाही. आणि म्हणून सांगितलं की अन्य गोष्टीची मला इच्छा वाटत नाही देवा. आता फक्त तू आणि तू मला पाहिजे, मला दुसरं काहीच माझं मागणं नाही देवा. तू फक्त आयुष्यभर फक्त तू माझ्यावर कृपा कर, तुझा प्रवेश माझ्या हृदयामध्ये असू दे देवा. आणि तुझा एकदा प्रवेश माझ्या हृदयामध्ये देवा झाला का नाही देवा, मी या मूर्ती लोकांमध्ये आहे, सर्व लोकांमध्ये देवा. फक्त माझ्या हृदयामध्ये, माझ्या मुखामध्ये तुझं आणि तुझंच नाव आहे. आणि ते नाव जर असलं ना देवा आणि तू माझ्या जवळ असलं का नाही, मला कशाची काळजी नाही आणि मला दुसरं काहीच मागायची गरज नाही भगवंता. आणि मला काहीच नको आहे, फक्त तुझा कृपा आशीर्वाद मला दे आणि एवढाच वर दे माझ्या हृदयामध्ये असावा.
म्हणून तुका म्हणे काही न मागे आणि कर. मी तुला काय सुद्धा देवा आता मागत नाही, आणि तुझे पायी सुख सर्व आहे. मला माहितीये तुझ्या पायात सर्व सुख आहे, आणि एवढंच देवा भगवंता दे मान. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे आतले सकळी, काशी सोनसळा पांघरे पाठोळा, घननीळ सावळा बायांनो, सकळी तुम्ही व्हावे गे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. देवा तू राजस आहे रे देवा, तू सुकुमार आहे देवा. असा हा विठ्ठल तू मदनाचा पुतळा आहे देवा. तू राजाही आहेस, जगाचा ब्रह्मांड नायक तू सुकुमार सुद्धा तूच आहेस देवा. आणि पंढरीला आलेला वैकुंठातनं ज्या सुखा कारण वेळाला वैकुंठ सदने राहिला देवा, तू वैकुंठ सोडून पंढरपूरला येऊन पंढरीची पांडुरंग परमात्मा तूच विठ्ठल आहे देवा. मी तुला ओळखलंय भगवंता, म्हणून राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, तू राजा आहे, तू सुकुमार आहे, चैतन्य आहे, आणि तू मदनाचा पुतळा आहे, आमचा तो जिव्हाळा आहे देवा. आणि सूर्य चंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपलेल्या देवा. जे सूर्य आहे, चंद्र आहे, तुझ्या सत्तेशिवाय सूर्याला उगवता येत नाही पांडुरंगा. तुझ्या सत्तेशिवाय सूर्याला मावळता येत नाही देवा. तुझ्या सत्तेशिवाय चंद्राला उगवता येत नाही, चंद्राला मावळता येत नाही देवा. पांडुरंगा तू सुकुमार आहे, राजेश आहे, मदनाचा पुतळा तूच आहे देवा. आणि जे सूर्य किरण आहेत ते तुझ्या शरीरामध्ये तेजामध्ये विलीन झालेले, चंद्राची शीतलता सुद्धा तुझ्या तेजामध्ये विलीन झालेली आहे देवा. आणि हे सगळं तुझ्या शरीरामध्ये लपलेलं आहे, म्हणून तूच माझा राजेश कुमार मदनाचा पुतळा आहे देवा. आणि एवढंच नव्हे तर देवा, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजंती, आणि तुझ्या डोक्यावरती जी आहे ती कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. जसं हरिण कस्तुरी मृग त्याच्या नाभीमध्ये असतो, आणि थोडा वारा जर झुळूक आली वाऱ्याची तर ज्यावेळेला सुगंध येतो, आणि तसा तो हरिण आता सापडेल मग सापडेल, आता सापडेल मग सापडेल, आणि त्याच्यात तो थकून थकून जाऊन स्वतः जीव गमावून टाकतो. तसा देवा तुझ्या कपाळाकडे पाहिलं तर कस्तुरीचा मळवट आहे रे देवा. आम्हाला कुठे जायची गरज नाही, आम्हाला भटकायची गरज नाही. तू फक्त आम्हाला भेटला तर तुझ्या नुसत्या चेहऱ्याकडे पाहिलं, रूपाकडे पाहिलं, ध्यानाकडे पाहिलं, आणि त्या कस्तुरी मळवटातून आम्हाला आमच्या शरीराला चैतन्य सुगंध प्राप्त होईल. आणि म्हणून भरलेला कस्तुरीचा मळवट आहे. आणि तुझ्या अंगाला काय देवा आहे, चंदनाची उटी लावलेली देवा. तुझ्या अंगाला कस्तुरी मळवट चंदनाची उटी, आणि तुझ्या अंगाला चंदन लावलेलं आहे. चंदन सगळ्यात पवित्र आहे रे भगवंता. आणि त्या चंदनाचा आम्हाला सहवास आला तर आमचं हे नासक कुचका देह सुद्धा तुझ्या सान्निध्यात आला तर पवित्र होतो देह देवा. आणि म्हणून तेच आम्हाला दे, आणि तुझ्यापासून आम्हाला कधी आयुष्यात दूर करू नको. अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे, आणि तुझ्या गळ्यामध्ये वैजंती माळा आहे देवा. वैजंती माळा हेच सर्वस्व आहे देवा. जी वैजंती नावच आहे, तुम्ही पाहिलं, आपण पहिल्या अभंगामध्ये. आणि ती वैजंती माळा असेल तर कोणत्याही देवा तुझा कृपा आशीर्वाद घेऊन आम्ही कोणत्याही संसारात जाऊ दे, साधक वृत्तीत जाऊ दे, संसाररूपी सागरात जाऊ दे, किंवा सिद्ध स्वरूपात येऊ दे, तुझं भक्त म्हणून तुझ्या जवळ येऊ दे, आम्हाला कधीच भीती नाही. त्या ठिकाणी आमचा विजय होणार आणि वीरत्व प्राप्त होणार आहे. आम्हाला आमचा जय जयकार होणार आहे, आम्हाला माहित आहे देवा. आणि म्हणून देवा आम्ही तुम्हाला शरण आलोय देवा. आणि तुमच्या जी वैजंती माला तोच आम्हाला आशीर्वाद देणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाऊल ठेवल त्या ठिकाणी आम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा देवा तो एवढंच नाही तर वैजंती माळा तर मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, आणि तुझ्या मस्तकावरती मुकुट आहे, कानात कुंडले, असं सुंदर रूप देवा तुझं आहे. अजून किती देवा सांगू, कारण हे रूप जर पाहिलं तर आमच्या जीवनातले जीवदशा भंग पावते देवा. हे आम्हाला माहिती आहे, आमचा विश्वास आहे ठाम.
आणि असं जे सुंदर रूप आहे ते सर्व जर रूप पाहायला गेलं तर देवा, ह्या रूपामध्ये पाहायला गेलं तर हे रूप कसं आहे, सर्व सुखाचे अंतले सकळी मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे अंतर, सर्व सुखाचा आगर आहे तिथून. त्याच्या पलीकडे आम्हाला सुख कुठं पाहायची गरज नाही, आम्हाला जायची गरज नाही, आम्हाला कोणतेही जप तप साधना करायची गरज नाही. फक्त तू आणि तूच फक्त भेटला पाहिजे. कारण सर्व अवताराचे जे अवतार सगळे पाहिले असेल तर तुझ्या विठ्ठल या नावावरती पांडुरंग या नावामध्ये सर्व अवतार एक उठलेले देवा. आणि तूच खरा सुखाचा आगर आहे. काशी सोन सळा पांगरे पाटोळा घननीळ सावळा बाईन. म्हणून त्याने जो कमरेला जो तो जरीचा पितांबर, पिवळा पितांबर जे जरीचा गुंडाळलेला आहे, नेसलेला आहे, कमरेला तो घातलेला आहे, आणि त्याच्यावरती काय केलेलं, तो घननीळ सावळा बाईन. म्हणजे अंगावरती भरजरी असा शालू पांघरलेला आहे देवा. आणि घननीळ असा तो विठुराया. घन निळ म्हणजे जसा सावळा रंग, आणि सावळा रंग देवा तू प्राप्त केलेला आहे. कारण का तुझा सावळा रंग झालाय, प्रत्येक भक्ताचं जे कर्म आहे ते दुःखमय कर्म, वाईट कर्म तू देवा शोषण केलंय. ज्या पद्धतीने शंकराने विष प्राशन केल्यानंतर घननिळा सावळा रंग झाला, तसं प्रत्येक भक्ताचं तू जे जीव जन्माला घातलेत मूर्ती लोकात, त्या जीवांचं तू दुःख स्वतः सामावून घेतलेला आहे. म्हणून तुझा रंग वर्ण सावळा झालेला आहे देवा. आणि तेच रूप मला आवडते, तोच रंग मला हवाय. आम्हाला दुसरं काही जीवनात नको असे तुकोबराय सांगतात की मला आयुष्यात काहीच नको आहे. सकळ ही तुम्ही व्हागे एकीस्वा, तुका म्हणे जीवा धीर नाही. म्हणून तुम्ही सर्वांना हे तुमचं रूप आहे देवा, सर्वांना ते रूप दाखवा. आणि प्रत्येकाने भगवंताचं रूप मनात जपून ठेवा. आणि हे जर मुख जपून ठेवलं, असं देवाचं रूप श्रीमुख पाहिल्याशिवाय आपल्या मनाला कधी समाधान लाभत नाही देवा. देवा तुझं हे सावळं रूप माझ्या मी डोळ्यामध्ये सामावून ठेवले देवा. देवा माझं तुझं सर्व रूप माझ्या डोळ्यात सामावून ठेवलंय, माझ्या नसा नसात, माझ्या रक्तामध्ये, माझ्या शरीरामध्ये देवा तुझं रूप साठवलेलं आहे. आणि माझ्या नजरेतून तर तू तुझी मूर्ती जडवून घेतलेलं आहे, मी लावून घेतलेले. आणि म्हणून देवा तुझं हे दररोजचं रूप पाहिल्याशिवाय, श्रीमुख पाहिल्याशिवाय माझ्या मनाला आयुष्यात कधी समाधान वाटणार नाही भगवंता. आणि म्हणून एवढंच देवा तू कर, आमच्यावरती कृपा आशीर्वाद कर, आमच्यापासून दूर जाऊ नको. म्हणून कर कटावरी तुळशीच्या माळा, आईशे रूप डोळा दावी हरी. विठुराया अरे देवा तू कमरेवरती हात ठेवून उभा रे. गळ्यात देवा तुझ्या तुळशीच्या माळा धारण करून उभा आहे रे देवा तू. देवा अरे हे असं हरीचं रूप रे देवा. सतत आम्हाला काय कर, वारंवार दाखव. आईशे रूप डोळा दावी हरी. वारंवार रूप दाखव देवा. एकदाच रूप दाखवून जर तू गेला ना देवा, परत नाही माझ्या डोळ्याला दिसला तर देवा मला दुःख होईल. म्हणून तू काय कर, कर कटावरी तुळशीच्या माळा, जे कर कटावर उभा राहिलेला आहे तू, आणि आईशे रूप डोळा दावी हरी. वारंवार तुझा स्वरूप आम्हाला दाखव देवा. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, आईशे रूप हरी दावी डोळा. आणि हे दोन्ही पाय जे विटेवर ठेवलेले आहेत ना, तुझं हे रूप माझ्या डोळ्याला सतत दाखव देवा. ज्या ज्या वेळेला मी स्मरण करेन, ज्या ज्या वेळेला मला संकटात मी सापडेल, त्या वेळेला देवा तुझं मी ध्यान करेन, देवा तुझं स्मरण करेन, देवा तुझी आठवण करेल, त्या वेळेला तुझं रूप मला दाखव भगवंता. आणि तुझे पिकटी पितांबर कास मिरवली, दाखवी वाहिली आईशी मूर्ती. आणि जे पितांबराची जो कमरेवरती हात ठेवून जे कास तू जे सुंदर अशी पितांबरातून दिसते ना, आणि ती सुद्धा मला रूप दाखव देवा. जो कमरेवरती तो पितांबर धारण केलेलं तेच रूप मला दाखव. दुसरं अजिबात मला रूप पाहायचं नाही देवा. तू कोणत्या अनंत रूपामध्ये मला ते रूप नको आहे, फक्त मला तो विटेवर ते रूप पाहिलेलं आहे.
जो युगी 28 विटेवरती उभा आहे ना, तेच पांडुरंग परमात्मा जो विटेवर पंढरपूरला, तेच मला रूप दाखव. मला दुसरं रूप मला पाहायचं नाही. आणि दुसरं रूप जर तू दाखवलं तर माझ्या जीवनातलं काही खरं नाही. कारण मला दुःख आणि दुःख होईल आणि त्याचा पश्चाताप मला होईल. देवा, फक्त मी तुझ्या चरणाशी लीन झालेलो आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, गरुडा पारावरी उभा राहिलाशी आठवी मानसी तेची रूप. आणि ह्या गरुड पारावरती उभा असलेलं तुझं रूप मला सतत आठवायचंय. जो गरुडावरती तू आलेला आहे मला न्यायला देवा. तू ज्या वेळेला वैकुंठ गमन होत असताना तू गरुडावरती आला, तेच रूप मला पाहायचं देवा तुझं. मला दुसरं अजिबात रूप आवडत नाही देवा तुझं. आणि झुरोनी पांजरा होऊक आहे आता, येई पंढरी नाता भेटवायला. आणि या गोड रूपाच्या आठवणीने देवा माझे शरीर जे जे आता बनलेलं आहे ना, अस्थि राहिलेले आहेत देवा. माझे शरीर वाळून चाललेलं आहे, नुसते अस्थि दिसलेले आहेत. आणि ते असं शरीर जणू वेगवेगळं बनत चाललेलं आहे. तेव्हा हे पंढरी राया, हे पांडुरंगा, मला भेटायला ये रे देवा, मला भेटायला ये देवा. माझं शरीर खुश होत चाललेलं आहे देवा. आणि हेच रूप घेऊन तू भेटायला या दुसऱ्या रूपामध्ये आला तर मला मी ओळखू शकणार नाही. आणि जे माझं समाधान पाहिल्यानंतर होणार ते होणार नाही. एवढंच मला तो रूप दाखव. आणि म्हणून शेवट तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. पांडुरंगा, हे देवा, एवढीच माझी आज शेवटची इच्छा आहे, तेवढं पुरव देवा. मला काही नको रे. मी संसारातलं देवा तुला मागत नाही. होतं ते मी देवा सगळ्या गावाला वाटून टाकलं रे देवा. मला संसारातल्या काही गोष्टी मला नको आहे. की माझी एवढीच इच्छा तू पूर्ण करी, की माझ्या ज्या प्रार्थना जी मी विनंती केली त्या विनंतीचा कधी आवेर करू नको. विनंतीला मान दे. माझी विनंती कधी झुडकारून टाकू नको. एवढंच देवा कर. म्हणून सांगितलं, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम सिद्ध शिव चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः. ओम चैतन्य विष्णुदेवाय नमो नमः. ओम चैतन्य महालक्ष्मी माताय नमो नमः. ओम शांती.